हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. करंट अफेअर्सच्या पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. MCQचे भाग आपण सुरू केले होते, त्यातला हा पुढचा भाग असणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करून घ्या. त्या लर्निंग ॲपवर आपले दररोज 3 फ्री क्लासेस होत आहेत. ओके, 3 फ्री क्लासेस तुम्हाला होत आहेत. त्या ॲपची लिंक त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. अनअकॅडमी लर्निंग ॲप, ते तिन्हीच्या तिन्ही फ्री क्लासेस फ्रीमध्ये आहेत. ओके, तुम्हाला त्याच्यासाठी कोणतंही काही पे करावं लागणार नाही आणि ते लाईव्ह क्लास तुम्हाला पाहता येतील. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते अनअकॅडमी लर्निंग ॲप आहे. त्यानंतर एक व्हिडिओ आहे अनअकॅडमी लर्निंग ॲप कसा डाउनलोड करावा, आणि तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्की जॉईन व्हा, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी नक्की फायदा होईल. ओके, तर आज आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया. करंट अफेअरचं पहिलं लेसन आहे किंवा पहिला प्रश्न आहे, खालील विधानामधून चुकीचे असलेले विधान ओळखा. काय म्हटले? चुकीचे असलेले विधान ओळखा. पहिलं स्टेटमेंट आहे, सहलेखक GR रेड्डी सोबत YV रेड्डी यांचं इंडियन फिस्कल फेडरलिझम हे शीर्षक असलेलं नवं पुस्तक प्रकाशित झालं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या पुस्तकाचे काय आहेत? प्रकाशक आहेत. आणि रिझर्व्ह बँकेचे ते माजी गव्हर्नर YV रेड्डी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर व 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. आता याचं जर उत्तर बघितलं तर याचं उत्तर येतं, यामधून अयोग्य असलेलं विधान म्हटले चुकीचं कोणतंही नाही, यापैकी नाही. सुरुवात केली तर तुम्हाला इंडियन फिस्कल फेडरलिझम, ओके, YV रेड्डी यांचं हे पुस्तक आहे. 14व्या वित्त आयोगाचे ते अध्यक्ष होते. 21वे गव्हर्नर राहिले होते रिझर्व्ह बँकेचे. ठीक आहे, 2003 ते 8च्या काळामध्ये. YV रेड्डी यांनी GR रेड्डी, दुसरे सहलेखक कोण आहे? GR रेड्डी, हे नाव तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. इंडियन फिस्कल फेडरलिझम. याचं प्रकाशक कोण आहे असं म्हटलंय, तर याचं प्रकाशक आहेत युनिव्हर्सिटी प्रेस. ओके, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस याचं प्रकाशक आहेत. आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर तसेच 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष राहिलेले होते. त्याच्यामुळे दिलेली तिन्ही स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहेत. त्याच्यानंतर जसं YV रेड्डी यांचं पुस्तक लक्षात ठेवायचंय, तसं तुम्हाला लक्षात ठेवायचंय चेंजिंग इंडिया. चेंजिंग इंडिया सुद्धा पुस्तक अलीकडच्या काळामध्ये चर्चेत होतं. कोणाचं पुस्तक आहे? तर ते आहे मनमोहन सिंग. ओके, मनमोहन सिंग यांचं चेंजिंग इंडिया हे पुस्तक चर्चेत राहिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखी एक पुस्तक चर्चेत राहिले, ते म्हणजे इंडिया इन डिस्ट्रेस. इंडिया इन हे पुस्तक कोणाचं आहे? तर ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं हे पुस्तक आहे, इंडिया इन डिस्ट्रेस. त्यामुळे हेही लक्षात ठेवा, परीक्षेसाठी ही पुस्तकं महत्वाची आहे. समजा तुम्हाला असं विचारलं इंडियन समर हे आत्मचरित्र किंवा कोणाचं आहे, तर जॉन राईट, जे गांगुलीच्या काळामध्ये कोच होते, त्यांचं आहे इंडियन समर. इंडियन समर म्हणजे त्यांनी इंडियामध्ये जो काळ व्यतीत केला कोचमध्ये, त्याच्याबद्दल लिहिलेलं ते पुस्तक आहे. ओके, एवढं कमीत कमी पुस्तकं लक्षात असू द्या. जाता फक्त एक लक्षात राहू द्या, मास्टर माइंड विचारलं. मास्टर माइंड हे आत्मचरित्र कोणाचं आहे? मास्टर माइंड, तर लक्षात ठेवायचं विश्वनाथन आनंद. विश्वनाथन आनंद. पुढचा स्टेटमेंट आहे, प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधानामधून चुकीचं विधान ओळखा म्हटले. पहिलं स्टेटमेंट आहे, 27 मार्च 2019 रोजी भारताच्या ASAT क्षेपणास्त्रानं अंतराळात भ्रमण करणारा उपग्रह पाडण्याचं तंत्रज्ञान अवगत केलं. दुसरं आहे, अशी किमया करणारा भारत अमेरिका, चीन, रशिया आणि जपान नंतर 4था देश ठरलाय. अंतराळात पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या उपग्रहाला लक्ष्य करून तो पाडण्याच्या मोहिमेला भारतानं मिशन शक्ती असं नाव दिले. आणि 4था आहे, वरीलपैकी सर्व विधानं बरोबर, असं आपल्याला विधानं दिलेली आहेत. ठीक आहे, आता म्हटलंय काय ते एकदा पाहून घेऊया. पहिलं स्टेटमेंट पहा, ASAT या क्षेपणास्त्रानं अंतराळामध्ये भ्रमण करणारा उपग्रह पाडण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं. कधी केलं? 27 मार्च 2019. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आता दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये हे पहिलं बरोबर आहे. अंतराळात उपग्रह पाडण्याची क्षमता अमेरिका 1 नंबर आहे, चीन 2 नंबर आहे, रशिया 3 नंबर आहे, परंतु जपानकडे आहे का? नाही. त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट हे चुकीचं ठरतंय. भारत कितवा देश ठरलाय? 4था देश ठरलाय. अमेरिका 1 नंबर, चीन 2 नंबर, रशिया 3 नंबर आणि भारत 4थ्या क्रमांकावर येतो. त्याच्यामुळे चुकीचं विधान कोणतं असं जे विचारलंय, त्यामुळे स्टेटमेंट क्रमांक 2 हे तुमचं चुकीचं आहे. तिसरं स्टेटमेंट पाहिलं, अंतराळात पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या उपग्रहाला लक्ष्य करून तो पाडण्याची मोहीम आहे. त्या मोहिमेला भारतानं नाव दिले मिशन शक्ती. तर ते सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ चुकीचं पर्याय क्रमांक 2 आहे. जपान नको होतं, जपानच्या ठिकाणी भारत पाहिजे होतं. ठीक आहे, मग ते स्टेटमेंट बरोबर ठरलं
असतं. भारत कितवा देश झाला? 4था देश झाला. ओके, ए सॅट. मग आता ए सॅट म्हणजे अँटी सॅटेलाइट म्हणतो. हे कोणी विकसित केलं तर ते DRDOने विकसित केले. ओके, DRDOने. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेने पहिल्यांदा जी चाचणी केली होती अँटी सॅटेलाइटची, तर ती केली होती 13 सप्टेंबर 1985 आणि अमेरिका पहिला देश ठरला होता. त्याच्यानंतर 2007 साली चीनकडून अशा प्रकारे चाचणी झाली आणि 2016 साली रशियाकडून. म्हणजे अमेरिका 1985, 2007 चीन, 2016 रशिया आणि आता या 2019 मध्ये भारत. जसं आपण ए सॅट किंवा अँटी सॅटेलाइट याच्याबद्दलचा पॉईंट पाहिला, तसं तुम्हाला आता लक्षात काय ठेवायचं आहे, एमीसॅट. तर इस्रो आणि DRDOचा एमीसॅट हा उपग्रह नावाचा उपग्रह त्याने अंतराळात पाठवलाय. पहिली महत्वाची गोष्ट, इस्रो 1 एप्रिल 2019 रोजी DRDO सोबत तयार केलेला एमीसॅट नावाचा प्रगत इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स उपग्रह अंतराळात पाठवण्यात आला. याचं वजन होतं 436 किलोग्रॅम. तिसरं स्टेटमेंट आहे PSLV C45 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने याचं श्रीहरिकोटातल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण झालं. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व विधानं बरोबर. आता या प्रश्नाचं जर अचूक उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक 4 बरोबर येतं. वरीलपैकी सर्व विधानं काय आहेत? बरोबर आहेत. पहिली महत्वाची गोष्ट हे लक्षात राहू द्या, एमीसॅट म्हटलं इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स उपग्रह. एमीसॅट म्हटलं की दोन गोष्टी लक्षात ठेवायचं, नुसता इस्रो किंवा DRDOचा नाही, या दोघांचा आहे. इस्रो आणि DRDOने तयार केलेला एमीसॅट नावाचा इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स उपग्रह आहे आणि याचं वजन आहे 436 किलोग्रॅम. आणि तिसरं स्टेटमेंट आहे PSLV C45 या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं याचं प्रक्षेपण करण्यात आलं. ओके, PSLV म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. ओके, PSLV चा फुल फॉर्म काय होतो? पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. मग याचा उपयोग कशासाठी होणार आहे? तर एखाद्या उपग्रहामुळे मोबाईल फोनसह अन्य किती सेकंदामध्ये एखादं उपकरण सक्रिय आहे किंवा एखाद्या भागामध्ये आहे तर ते शोधण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. म्हणजे डिफेन्स सेक्टरमध्ये याचा उपयोग केला जाणार आहे एमीसॅट. पुढचा प्रश्न आहे, जलधोरण बनवणारं पहिलं राज्य कोणतं? त्याचं उत्तर येते मेघालय. कोणतं उत्तर येते? मेघालय. पुढचा प्रश्न आहे, गांधी शांतता पुरस्काराबाबत बरोबर पर्याय निवडा. एकूण 5 स्टेटमेंट आहे. याचं उत्तर बघितलं, गांधी शांतता पुरस्कार म्हटलं वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. ओके, वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत गांधी शांतता पुरस्काराच्या बाबतीमध्ये. पहिलं बघितलं, 2015 या वर्षासाठी गांधी शांतता पुरस्काराचं विजेता ठरलाय विवेकानंद केंद्र. ओके, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचं. लक्षात ठेवा, का महत्वाचं आहे, 2014 साली मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हापासून त्यांनी या पुरस्काराची घोषणा केली नव्हती. मागच्या वर्षी काय केलं त्यांनी, जे 4 वर्षाची म्हणजे 2015, 16, 17, 18 एकदम अवॉर्ड देऊन टाकले किंवा एकदम पुरस्कार देऊन टाकले. त्याच्यामुळे हा पुरस्कार चर्चेत आलेला आहे. 2015 या वर्षासाठी गांधी शांतता पुरस्काराचा विजेता कोण आहे? विवेकानंद केंद्र कन्याकुमारी. 2016 साठीचा हा पुरस्कार देताना दोन्ही संस्थांना विभागून दिलाय. त्याच्यामध्ये एक येतं ते म्हणजे अक्षय पात्र फाउंडेशन आणि दुसरं आहे सुलभ इंटरनॅशनल. ठीक आहे, अक्षय पात्र फाउंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल 2016 साठीचा गांधी शांतता पुरस्कार. 2017 साठीचा गांधी शांतता पुरस्कार म्हटलं की एकल अभियान ट्रस्ट. आणि 2018 साठी गांधी शांतता पुरस्कार म्हटलं की शायोहे यसासाकावा जपानचे यांना देण्यात आलेला आहे. आता हे चर्चेत येण्याचं कारण काय, 4 पुरस्कार एकदम दिलेत याचा अर्थ जोडायला मला विचारलं जाऊ शकेल. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे एकदम मागच्या वर्षी 4चे 4 पुरस्कार देऊन टाकले. म्हणजे 4 वर्षामध्ये कोणताच पुरस्कार दिला नाही आणि एकदमच 4 पुरस्कार 4 वर्षाचं दिल्यामुळे ही न्यूज चर्चेत होती. ओके, हे लक्षात ठेवा, गांधी शांतता पुरस्कार. गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात कधी केली ते इथे लक्षात घ्या. 1995 साली गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात आहे. हा एक ॲडिशनल पॉईंट लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, अनडॉन्टेड सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया. ओके, अनडॉन्टेड सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे? याचं उत्तर येतं पी चिदंबरम. ओके, पी चिदंबरम अलीकडच्या काळामध्ये बरेचसे चर्चेत होतं, तर हे लक्षात असू द्या. अनडॉन्टेड सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया, अलीकडच्या काळामध्ये हे पुस्तक चर्चेत राहिलं होतं.
पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून चुकीचं विधान ओळखा म्हटले. पहिलं स्टेटमेंट आहे, इस्रोनं 22 मे 2019 रोजी रिसॅट 2B म्हटले. ओके, रिसॅट 2B म्हटले, त्याच्या पुढे R1 जोडले का नाही हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये दोन महत्वाचे रडार इमेजिंग उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये रिसॅट 2B असं विचारले, 2B R1 म्हटलेलं नाही. जेव्हा रिसॅट 2B म्हटलं जाईल तेव्हा इस्रोचा कोणता प्रक्षेपक लक्षात ठेवायचा, तर तो ठेवायचा आहे PSLV C46. हे पहिलं लक्षात असू द्या. आता या प्रश्नामधून चुकीचं ओळखायला सांगितलं होतं, परंतु यामध्ये कोणतंच विधान चुकीचं नाही. पर्याय 4 येतं, कोणतंही विधान चुकीचे नाही, सगळेच्या सगळे विधानं बरोबर आहेत. लक्षात काय ठेवायचं, इस्रोनं रिसॅट 2B या रडार इमेजिंग उपग्रहाचं प्रक्षेपण केलं आणि याचं कोणत्या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं PSLV C46 म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल आपण म्हणतो, त्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं. ओके, याचा उपयोग काय होणार आहे, एक तर शत्रूवर नजर ठेवायचे, दुसरं म्हणजे कृषी वन खात्यामधलं किंवा जे आपत्कालीन व्यवस्थापन असेल त्याच्यासाठी सुद्धा या उपग्रहाचा उपयोग केला जाणार आहे, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, 2019 मधील रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आणि यांच्या विजेता यांच्या जोड्या लावायचे. ओके, ह्याच्यामध्ये पहिलं बघितलं कोस्वी, म्हणजे आपल्याला एवढं माहिती आहे की 2019 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कारामध्ये रवीश कुमार यांना पत्रकारितेसाठी भारताकडून रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर झाला. मग रवीश कुमार हे कितवे भारतीय पत्रकार आहेत, प्रश्न असा येतो, रवीश कुमार हे कितवे भारतीय पत्रकार आहेत, तर दुसरे भारतीय पत्रकार आहेत. ओके, अमिताभ चौधरी जे 1961 साली पत्रकारितेसाठी त्यांना अवॉर्ड मिळालेला होता, त्याच्यानंतर 2019 मध्ये रवीश कुमार यांना मिळालाय. दुसरे भारतीय पत्रकार, ओव्हरऑल कितवे पत्रकार असं जर विचारलं तर ओव्हरऑल या पुरस्कारामध्ये ते 6वे पत्रकार ठरतात, परंतु भारतीय विचारलं तर भारतीय कितवे ठरतात, दुसरे ठरतात. हा पहिला पॉईंट ॲडिशनली लक्षात असू द्या. आता जो रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे ह्याच्यामध्ये इतर कोणाकोणाला मिळाले, त्याच्यामध्ये को स्वी विन यांना मिळाले, ते म्यानमार मधले आहेत. आगा खान निलापेजी थाई हक्कासाठी काम करणारे व्यक्ती आहेत, त्यांना मिळालाय. किम जॉंग की हे दक्षिण कोरियातले समाजसेवक आहेत, त्यांना मिळालाय. आणि रेमंडू पुंजा तोकेब्या हे फिलिपाईन मधले संगीतकार आहेत, त्यांना मिळालंय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय अचूक उत्तर आहे. ओके, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाचा राज्य व केंद्रशासित प्रदेशाचा सर्वंकष आरोग्य निर्देशांक 2019 मध्ये पहिल्या स्थानी कोणतं राज्य राहिले असं विचारले. जेव्हा नीती आयोगाचा आणि आरोग्याच्या सेक्टर बाबत जर विचारलं असेल तर पहिल्या स्थानावर डेफिनेटली कोण असणार आहे, केरळ असणार आहे. मग असा प्रश्न उरतो, मग महाराष्ट्राचं स्थान किती, तर या रँकिंगमध्ये महाराष्ट्राचं स्थान आहे 3रं. दुसरं राहतं नीती आयोग. ओके, नीती आयोग, नीती आयोगाची स्थापना कधी झाली, नीती आयोग म्हटलं तर त्याचं उत्तर येतं 1 जानेवारी 2015. ओके, 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना डेट म्हटलं की हे पॉईंट नक्की लक्षात ठेवा. म्हणजे जे पंचवार्षिक योजना होत्या आपण राबवत होतो ते सगळं थांबवून सरकारनं, मोदी सरकारनं काय केलं तर नीती आयोग आणलेलं आहे, हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, हायड्रोथेरपीचा वापर करून जखमी हत्तींचा उपचार करण्यासाठी भारतात कोणत्या ठिकाणी पहिलं हत्ती रुग्णालय उघडण्यात आलं, तर ते ठिकाण येतं मथुरा. कोणतं ठिकाण येतं, मथुरा. मथुऱ्याच्या खासदार कोण, ओके, प्रसिद्ध हिरोईन आहेत. मथुरा येथून खासदार कोण आहेत असं जर विचारलं तर प्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्या. ओके, त्या खासदार आहेत तिथून, हेमा मालिनी. पुढचा प्रश्न आहे, देशातलं पहिलं कौशल्य विद्यापीठ कोठे स्थापन केले जात आहे, आसाम, केरळ, गुजरात का उत्तर प्रदेश. याचं उत्तर येतं ते म्हणजे आसाम. आसाममध्ये देशातलं पहिलं कौशल्य विद्यापीठ स्थापन केलं जाते. आसाममध्ये कोणता जिल्हा, तर दारंग जिल्हा. कोणता जिल्हा, दारंग जिल्हा. या जिल्ह्यामध्ये ते कौशल्य विद्यापीठ स्थापन केलं जात आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी देशातलं पहिलं राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आलं. राष्ट्रीय युद्ध स्मारक म्हटलं की नवी दिल्ली. ओके, नवी दिल्ली. कुठं, इंडिया गेट जवळ. ओके, इंडिया गेट जवळ. इंडिया गेट कुठं आहे, दिल्लीला. ओके, गेट ऑफ इंडिया म्हटलं तर मुंबई. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये सियांग नदीवर भारतातला 300 मीटर लांबीचा सर्वात दीर्घ असा एकपदरी स्टील केबल सस्पेन्शन ब्रिज उभारण्यात आलेला आहे. ओके, कोणत्या नदीवर, म्हणजे सियांग नदी भारतातला 300 मीटर लांबीचा सर्वात दीर्घ असा एकपदरी स्टील केबल सस्पेन्शन ब्रिज किंवा पूल उभारण्यात आलेला आहे, तर तो राज्य कोणतं,
तर ते राज्य येतं अरुणाचल प्रदेश. कोणतं राज्य येतं? अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे ग्रीन प्लॅटिनम रेटिंग. काय प्रश्न आहे? ग्रीन प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारं देशातलं पहिलं रेल्वे स्थानक कोणतं? ओके, ग्रीन प्लॅटिनम रेटिंग असं जेव्हा म्हटलं जातं तर त्याचं उत्तर येतं सिकंदराबाद. ओके, सिकंदराबाद कुठे येतं? तेलंगणा राज्यामध्ये येतं, तेलंगणा राज्य. त्यानंतर जो स्वच्छ रेल्वे सर्वेक्षण झालं होतं त्याच्यामध्ये जे उपनगरीय नसलेली स्थानक आहेत त्याच्यामध्ये पहिला क्रमांक येतो जयपूरचा, दुसरा क्रमांक येतो जोधपूरचा. कशामध्ये येतो लक्षात घ्या, स्वच्छ रेल्वे संरक्षण जे झालं होतं त्याच्यामध्ये उपनगरीय नसलेली रेल्वे स्थानक त्याच्यामध्ये येतं. जर उपनगरीय रेल्वे स्थानकामध्ये पहिला क्रमांक कोणाचा येतो तर महाराष्ट्रामधलं अंधेरी रेल्वे स्टेशन. ओके, उपनगरीय रेल्वे स्टेशनमध्ये पहिला क्रमांक येतो अंधेरीचा. उपनगरीय नसलेल्या रेल्वे स्थानकामध्ये स्वच्छ सर्वेक्षण रेल्वेमध्ये पहिला क्रमांक येतो जयपूरचा. ओके, उपनगरी नसली म्हटलं की जयपूर, उपनगरी असलेली म्हटलं की अंधेरी, हे लक्षात ठेवा. आणि ग्रीन प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारं देशातलं पहिलं रेल्वे स्थानक म्हटलं की सिकंदराबाद. सिकंदराबाद कुठे येतं? तेलंगणामध्ये, हे लक्षात घ्या. हे ग्रीन प्लॅटिनम रेटिंग म्हणजे आपण काय म्हणतो तर याच्यामध्ये अनेक ऊर्जा संबंधित चालवलेले उपक्रम आहेत, तसेच प्रवाशांना दिलेल्या ज्या आधुनिक सेवा सुविधा आहेत त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी तिथं काय केलंय, LED दिव्याचा वापर आहे, घन कचरा व्यवस्थापन प्रणाली आहे, बऱ्याच महत्वाच्या गोष्टी त्यांनी तिथं ऍड केल्यामुळं सिकंदराबाद हे ग्रीन प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारं देशातलं पहिलं रेल्वे स्थानक ठरलेलं आहे. तेलंगणा राज्यामध्ये येतं. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था यांच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानामधून बरोबर असलेली विधानं ओळखा. पहिलं स्टेटमेंट आहे राफेल मारियानो ग्रोसी यांची 4 वर्षासाठी जे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था याचे महासंचालक म्हणून नेमणूक झाली. पहिलं स्टेटमेंट तुमचं काय आहे? बरोबर आहे. ओके, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटले? दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये म्हटले ही एक स्वायत्त संघटना आहे आणि ती संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा म्हणजे युनायटेड नेशन जनरल असेंब्ली किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, त्याला UNSC असं म्हटलं तर यापुढे अहवाल देत नाही. अहवाल देत नाही असं नाही, ती अहवाल देते. देत नाही म्हटल्यामुळे दुसरं स्टेटमेंट चुकीचं ठरतं, ते अहवाल देते. ओके, त्यामुळे हे लक्षात घ्या. जी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था आहे ना तर ती काय करते, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली असू द्या किंवा युनायटेड नेशनचं सिक्युरिटी काउन्सिल असू द्या त्यापुढे ती अहवाल देते. देत नाही म्हटल्यामुळे ते स्टेटमेंट चुकीचं ठरलं. तिसरं पहा, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचं मुख्यालय न्यूयॉर्क शहरात आहे. ओके, न्यूयॉर्क शहरामध्ये आहे का? नाही, ते येतं, हे पण चुकीचं आहे. ओके, फियन्ना, ओके, ऑस्ट्रियामध्ये येतं, फियन्ना ऑस्ट्रिया यामध्ये त्याचं मुख्यालय आहे. त्याच्यामुळे बरोबर कोणतं येतं तर पर्याय क्रमांक 3, फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. राफेल मारियानो ग्रोसी यांची 4 वर्षासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक म्हणून नेमणूक झालेली आहे. मग यांचा जन्म कुठे आहे ग्रोसी यांचा तर अर्जेंटिनामध्ये असलेला जन्म आहे, हे लक्षात असू द्या. त्यांनी बराच काळ काम केलेलं आहे, म्हणजे 2002 ते 2007 या काळामध्ये जे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आता याच्यामध्ये ना 2-3 गोष्टी आहेत. ओके, ही जी संस्था आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था ही थेट UNच्या नियंत्रणाखाली नाही, परंतु ती काय करते, युनायटेड नेशनचं जनरल असेंब्ली असू द्या किंवा युनायटेड नेशनचं सिक्युरिटी काउन्सिल असू द्या त्यांच्या पुढं आपला कामगिरीचा अहवाल वेळोवेळी सादर करत असते. त्यामुळे ही एक महत्त्वाचा पॉईंट जाता लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे याचं मुख्यालय कुठे येतं तर हे व्हिएन्ना इंटरनॅशनल सेंटर, व्हिएन्ना कुठे येतं? ऑस्ट्रिया, नॉट ऑस्ट्रेलिया. ओके, ऑस्ट्रिया वेगळा देश आहे, हे लक्षात असू द्या. आणि ह्याची स्थापना कधी झाली तर 1957 मध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा. ओके, याच्या रिलेटेड स्थापना कधी म्हटलं की 1957, हेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे खालील विधानामधून बरोबर असलेली विधान ओळखा. पहिलं स्टेटमेंट आहे आत्मकथा पुस्तक माय लाईफ माय मिशन योग गुरु बाबा रामदेव यांचं आहे. ओके, याचं उत्तर बघितलं सर्व विधानं बरोबर आहेत. ओके, योग गुरु बाबा रामदेव यांचं आत्मचरित्र माय लाईफ माय मिशन, परंतु याच्यासाठी सहलेखन कुणी केले? उदय माहुरकर यांनी केले. कुणी केले? उदय माहुरकर यांनी त्याच्यासाठी सहलेखन केले. आणि याचं प्रकाशक कोण आहे तर पेंग्विन रँडम हाऊस हे याचे प्रकाशक आहेत. त्यामुळे परीक्षेला अलीकडच्या काळामध्ये जे आत्मचरित्रामध्ये विचारलं जसं माइंड मास्टर, काय म्हणतोय मी, माइंड मास्टर हे आत्मचरित्र कोणाचं आहे? विश्वनाथन आनंद. तसं माय लाईफ माय मिशन हे आत्मचरित्र योग गुरु बाबा रामदेव यांचं आहे. त्याच्यासाठी सहलेखन उदय माहुरकर यांनी केले आणि याचं प्रकाशक आहे पेंग्विन रँडम हाऊस. पुढचा प्रश्न आहे खालील विधानामधून चुकीचं विधान असलेलं ओळखा. ओके, पहिलं स्टेटमेंट आहे 13वी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा 2019
मध्ये काठमांडू, पोखरा, नेपाळ येथे पार पडल्या, बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आहे 1 ते 10 डिसेंबर 2019 मध्ये पार पडल्या, ते सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. सर्वाधिक पदक विजेता भारत 312, ते सुद्धा बरोबर आहे. मग चुकीचं कोणतं राहणार? मग डेफिनेटली चौथा पर्याय तुमचा काय राहणार आहे? चुकीचा राहणार आहे. त्यामध्ये त्यांनी काय म्हटले, 1994 साली याची सुरुवात झाली नाहीये, 1984 पासून. एक लक्षात घ्या, 1984 साली जेव्हा दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत भारत या पदतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलाय. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. भारत कायम पहिल्या क्रमांकावर राहिलाय. कोणती स्पर्धा? दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा. 312 पदकं आपण मिळवलेली आहेत. ओके, हा पॉईंट कधी विसरायचा नाही. 174 सुवर्ण आहेत आपली आणि पाकिस्तानची टोटल पदकच 131 आहे. म्हणजे किती डिफरन्स आहे भारत पाकिस्तानमध्ये ते तुम्हाला कळून येईल. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे टोटल पदकाच्या संख्येपेक्षा ज्या देशाकडे सुवर्ण पदक जास्त असतं त्याचा क्रम लागतो. जर तुम्ही नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये बघितलं तर श्रीलंकेची एकूण पदकं आहेत 251, परंतु त्यांचा रँक 3रा आहे. कारण सुवर्ण पदकं ज्यांची जास्त त्यांचा पद तालिकेमध्ये रँक वर असतो. नेपाळकडे 51 सुवर्ण पदकं असल्यामुळे नेपाळ दुसऱ्या स्थानावर आहे. जरी त्यांची एकूण पदकं 206 असली तरी 51 सुवर्ण पदकामुळे ते दुसऱ्या स्थानावर राहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून बरोबर असलेली विधान ओळखा. पहिलं स्टेटमेंट आहे, जगातलं प्रथम इलेक्ट्रॉनिक विमानाचं उड्डाण 10 डिसेंबर 2019 रोजी कॅनडामधलं व्हँक्युव्हर शहर आहे इथल्या बेटावरनं झालं. तर ते पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. हे उड्डाण 15 मिनिटं झालं होतं, ते सुद्धा बरोबर आहे. कंपनीचं नाव हार्बर एअर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे या विमानाच्या उड्डाणामध्ये बघितलं तर एकूण किती सीटर विमान होतं? तर ते 6 सीटर विमान होतं, हे लक्षात असू द्या. ओके, इलेक्ट्रॉनिक उड्डाणाचं म्हण परीक्षेला विचारलं तर स्टेट फॉरवर्ड विचारलं जाईल. जगातले प्रथम इलेक्ट्रॉनिक विमानाचं उड्डाण कोणत्या देशामधून झालं? तर ते कॅनडा आणि शहर म्हटलं तर व्हँक्युव्हर. हार्बर एअर कंपनीचं नाव. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीनं ESPN 2020 ESPN फिमेल स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकला? सिंपल आहे, PV सिंधू. कारण PV सिंधूनं जे जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आहे त्याच्यामध्ये सुवर्ण पदक पटकावलं आणि असं पदक पटकावणारी ती भारताची पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. दुसरं म्हणजे या स्पर्धेमध्ये जी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आहे याच्यामध्ये भारताने एकूण 10 पदकं पटकावली. त्या 10 पैकी 5 पदकं एकट्या सुवर्ण PV सिंधूचे. त्या 5 पदकामध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य असं आहे. ओके, हे लक्षात असू द्या. ज्याचा आता एक महत्वाची ट्रिक ती म्हणजे CAA कायद्याविरुद्ध ठराव पारित करणारी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश क्रमानं तुम्ही कसं लक्षात ठेवाल? कपूर पमू या शब्दामध्ये लक्षात ठेवा. कपूर म्हणजे क म्हणजे केरळ, जे सुरुवातीला 31 डिसेंबर 2019 रोजी CAA कायद्याविरोधात त्यांनी ठराव पारित केला होता. पू म्हणजे पंजाब, ते येतं 17 जानेवारीला. र म्हणजे राजस्थान. ओके, प म्हणजे पुढचा पश्चिम बंगाल आणि मू म्हणजे मध्य प्रदेश. ओके, हे पुढचे पॉईंट लक्षात ठेवा. ओके, तुम्ही म्हणाल मध्य प्रदेशमध्ये कसं काय झालं? तर मध्य प्रदेशमध्ये तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, ते पडलं. आता शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री आहेत. ओके, आय थिंक कमलनाथचं सरकार होतं, कमलनाथ सरकार. ठीक आहे, ते BJPचं राज्य आहे, त्यांनी विरोध कसा केला असं तुम्ही म्हणाल, परंतु हे लक्षात असू द्या, त्यावेळी कमलनाथ मुख्यमंत्री होते, परंतु ते सरकार परत पडलं होतं आणि त्याच्या जागी नवीन सरकार तयार झालं, ते म्हणजे BJPचं. ओके, शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वामुळे. हे जेव्हा ठराव पारित केला तेव्हा काँग्रेसचं सरकार तिथं अस्तित्वात होतं कमलनाथ यांच्या नेतृत्वामध्ये. ठीक आहे,